अध्याय 22. कवी श्रेष्ठ म्हणाला, दूताप्रमाणे वेगाने जाणाऱ्या त्या दुदुंबी ध्वनीने शिवरायाच्या सैनिकांना लगेच सूचना दिली. कमळोजी सोळंखे, यसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वरखल आणि रामजी पांगरिक हे 5 अग्निप्रमाणे तेजस्वी वीर 1,000 पायदळासह, तसाच पराक्रमाने प्रख्यात व 5,000 पायदळासह असलेला नारायण अशा या सर्वच महायोद्ध्यांनी वेगाने येऊन अरण्याच्या मध्यभागी असलेल्या पुष्कळ योद्ध्यांची गर्दी असलेल्या शत्रुसेनेस चोहोकडून घेरले. इतक्यात शत्रूंना सुद्धा अफजल खान मारला गेला. हीच गोष्ट कडाक्याने वाजणाऱ्या दुदुंबीच्या योगे एकदम कळून ते सज्ज होत असताच त्यांना पर्वताच्या बाजूवरून आलेली अभिमानी, खवळलेली व हल्ला करणारे ते पायदळ चोहोकडे दिसू लागले. मदरहित हत्ती, विषरहित सर्प, पगडीरहित मनुष्य, शिखररहित पर्वत, जलरहित मेघ आणि धनहीन राजे याप्रमाणे ते यवन अफजल खानाविने त्या समयी शोभेनाशे झाले. आकाश कोसळून पडावे त्याप्रमाणे बाप अफजल खान पडलेला ऐकून त्याचे 3 पुत्र नष्टबुद्धी होत्साते तेथे गोंधळून गेले. प्रतिकूल वाऱ्याच्या योगे समुद्रात नौका फुटल्यामुळे त्यामधील लोक जसे जीविताची आशा सोडून देतात, तशी त्यांनी त्या घन अरण्यात त्या समयी जीविताची आशा सोडून दिली. तेव्हा सैन्यामधील आपले सर्व सैनिक संकटात सापडल्यामुळे हतगर्व व हतबल होऊन पळू लागलेले पाहून स्वामीच्या ठाई भक्तिमान व युद्धामध्ये शक्तिमान, अतिशय क्रुद्ध, नाक वर चढलेला व तोंड फुरफुरणारा, विस्तीर्ण पाशाप्रमाणे डोळे असलेला, हत्तीच्या सोंडेप्रमाणे भुज व भयंकर सोर असलेला असा मुशेखान पठाण त्यास थांबून स्वतः बोलू लागला. मुशेखान म्हणाला, स्वामी कार्य करण्याच्या इच्छेने आपला प्राण कसपटा समान मानून अफजल खान जरी मेला तरी आम्ही सर्वच मेलो की काय? चोहोकडून पर्वतावरील मार्ग कोंडलेले आहेत, तेव्हा तुम्ही कोठे जाल? अरे उभे राहा आणि सभोवती असलेला शत्रूस मारा. आपल्या धन्यास, मित्रास किंवा सोबत्यास सोडून पळून जाऊन जे कोणी आपला प्राण वाचवतील त्यांच्या जीवाचा धिक्कार असो. स्वामी कार्य न करता आपले रक्षण करणारा माणूस आपले तोंड आपल्या लोकास कसे दाखवू शकेल? अति भयंकर प्रलयकारक अशी तलवार हाती धरून मी हे शत्रूचे सैन्य तडाख्यासारखे भुईस मिळवणार आहे. असे बोलून तो महाभाऊ मुशेखान मोठ्या घोड्यावर चढून आपल्या सैन्यासह शिबिरातून वेगाने बाहेर पडला. वायूप्रमाणे वेगवान बलवान हसन व दुसरेही सेनानायक सरदार आपापल्या सैन्यासह त्याच्या मागून गेले. मधून मधून खडबडीत अशा अनेक विस्तीर्ण पाषाणांनी व्याप्त, घोड्यांच्या खुरांच्या आघाताने उडणाऱ्या ठिणग्यांनी पूर्ण, पाय घसरल्यामुळे किंवा अडखळल्यामुळे पडणाऱ्या चपल लोकांची गर्दी असलेली अशी ती भूमी त्यांच्या हालचालीने हादरून गेली. तेव्हा शत्रुयोद्ध्यास पाहून खवळलेल्या घोडेस्वारांनी आपले घोडे खडकाळ रस्त्यावरून सुद्धा वेगाने पुढे घातले. नंतर अत्यंत क्रुद्ध व वेगवान मुशेखानाने आपला घोडा पुढे घालून शत्रू सैनिकावर बाणाचा मारा केला. हसन इत्यादी दुसऱ्याही सर्व क्रुद्ध धनुर्धरांनी समोर असलेल्या शत्रूस बाणांनी जर्जर केली. त्यावेळी त्यांच्या क्रोधयुक्त शब्दांनी, घोड्यांच्या खिंकाळ्यांनी, मोठ्या हत्तींनी, युद्धावेशाने केलेल्या मोठ्या प्रचंड चित्कारांनी, दांड्यांनी तडातड वाजविलेल्या नगाऱ्यांच्या तीव्र ध्वनींनी, विविध वाद्यांच्या अतिभयंकर आवाजांनी, त्याचप्रमाणे सभोवतालून एकदम खवळून दर्यामधून बाहेर पडलेली तरस, अस्वल, जंगली पक्षी, वाघ, लांडगे, गेंडे, रानडुक्कर यांच्या गगनभेदी असंख्य कोलाहलांनी, अतिशय जोराने भरून गेलेल्या त्या अतिनिबिड दुर्गम अरण्याने प्रतिध्वनीच्या योगे मत्त शत्रू योद्ध्यांना पुष्कळ धमकावले. अत्यंत तीक्ष्ण बाणांनी विद्ध झालेल्या पायदळांनीही त्या युद्धात अविंधाना तलवारींनी भुईस मिळवली. धावणाऱ्या त्या पायदळांनी घोडेस्वारांच्या घोड्यांचे तुकडे करून त्यांना जणू काही स्पर्धेचे पायदळच बनवले. शत्रूंच्या शस्त्रांचा प्रहार झाल्यामुळे रक्ताने लाल होऊन खाली पडून एकदम सूर्यलोकास गेला. कोणाच्या मांड्या भयंकर वीराने फोडल्यामुळे तो एकदम भूमीवर पडून दुर्योधनाची दशा अनुभविता झाला. कोणा वीराची बाहुयुद्ध करणाऱ्या शत्रूने 2 शेकले केल्यामुळे तो जरासंधाप्रमाणे उलटा पलटा होऊन पडला. तोफातून सुटलेल्या गोळ्यांनी छाती विद्ध झालेले काही वीर धनुष्याची दोरी हातात धरलेली असताही गतप्राण होऊन गेले. ढाल तलवार धारण करणारा कोणी वीर नाना प्रकारचे कौशल्य दाखवून पराक्रमी वीरावर प्रहार करीत असता विलक्षण शोभू लागला. शिवाजीच्या पायदळ रूपी मेघातून भयंकर तलवारी रूपी विजा चोहोकडून पडल्यामुळे यवन थरथरा कापू लागले. ज्याने आपल्या योद्ध्यांच्या समोर स्वमुखाने बढाई मारली होती त्या मुशेखानाचा सुद्धा त्या शूरांनी युद्धात पराभव केला.
घोडा नाश पावला, शस्त्रे गळाली आणि मन घाबरली अशी स्थिती होऊन त्या गर्विष्ठ मुशेखानाने युद्धातून पाय काढला. याकुताचा सुद्धा उद्धटपणा जिरवण्यात आला तेव्हा त्यानेही पलायन केली. मोठ्या भीतीमुळे हसन संकटामध्ये मग्न झाला. भयभीत झाल्यामुळे कोमल पायांचा अंकुश खान हा नष्ट सामर्थ्य होऊन अनवाणीच पसार झाला. घाबरलेल्या दोघा भावास सोडून सैन्य टाकून देऊन अफजल खानाचा वडील मुलगा वेशांतर करून पळून गेला. नंतर आदिलशहाचे ते अफाट व नायकहीन सैन्य पळू लागले असता त्यास शिवाजीच्या सैनिकांनी चोहोकडून कोंडले. शहाजी राजाचा भाऊ जो मी भोसला त्या माझ्याशी युद्ध करा असे मंबाजी म्हणत असतानाच त्याच ठिकाणी त्याला ठार करून टाकला. अत्यंत तीव्र पराक्रमामुळे सर्वांनाच अति दुस्सह साहसी शोणाचा पुत्र शोणतनय रागीट राक्षसाप्रमाणे पराक्रमी, जोखडाप्रमाणे दीर्घ भुज असलेला, मानी दृढ शरीराचा जवान असा जो फरात खानाचा नातू रणदुल्ला तो पर्वत शिखरासारखे आपले शिर नमविताच शिवराजाच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाला. अंबर खानाचा पुत्र भयभीत अंबर निस्तेज होऊन जीव वाचविण्याच्या इच्छेने कवच, खड्ग, ढाल, शक्ती आणि धनुष्य टाकून देऊन शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाला. हत्तीप्रमाणे उन्मत्त असा राजाजी घाटगे हा शिवाजीच्या सैन्याच्या हाती सापडून कैद झाला. ज्यांना त्यांच्या वडील भावाने टाकले ते अफजल खानाचे मुलगे शिवाजीच्या सैन्याच्या हाती सापडून कैद झाले. 1000, 2000, 3000, 5000, 6000, 7000 असे दैत्यासारखे आदिलशहाचे दुसरेही पुष्कळ तेजस्वी सरदार सेनानायक बाण तोडले गेल्यामुळे शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाले. पाडलेल्या, पडणाऱ्या, पाडले जाणाऱ्या व पळालेल्या वीरांच्या योगे अतिभयंकर अशी ती युद्धभूमी वर्णनीय झाली. पाश, भाले, तलवारी, पट्टे, परशु, मुद्गल, परीघ, त्रिशूळ, तोमर, गदा, शक्ती, धनुष्ये, बाणांचे भाते, ढाली, चक्रे, सूर्या, कट्यारी, कवचे, शिरस्त्राणी, सोन्याचे कमरपट्टे, चामड्याचे हातमोजे, चामड्याचे पंखे, तोफा, दुदुंभ्यादी वाद्ये, पताका, ध्वज, बिरुदे, छत्र्या, इतस्तता पडलेल्या चौऱ्या, छते, कनाती, अनेक रंगी, अति विस्तीर्ण, अति मूल्यवान असे अनेक रेशमी तंबू, तिवया, कळश्या, हंडे, मद्याचे पेले, पिकदान्या, चौरंग, चांदी सोन्याचे पलंग, इतस्तता पडलेली नाना प्रकारची पुष्कळ वस्त्रे आणि त्या मोठ्या सैन्याचे दुसरेही सामान यांनी व्याप्त अशा त्या रणभूमीस वाचलेल्या तोंडातून दाताच्या कवड्या स्पष्ट दिसणाऱ्या निश्चळ नेत्राच्या पगडी रहित बोडक्या मुडक्यांच्या योगे कोठे भीषण स्वरूप प्राप्त झाले होते. रत्नांच्या अंगठ्या असलेल्या कोमल बोटांच्या खांद्यापासून तुटून पडलेल्या हातांच्या योगे कोठे जणू काय श्रंगारलेली होती. सांध्यापासून तोडलेल्या व मोठ्या खांबाप्रमाणे जाड मांड्या आणि गुडघे व घोटे यांच्यापासून निखळलेले पाय यांच्या योगे कोठे उंच झाली होती. मेंदूचे तोडलेले लचके खाण्यात गडलेल्या तीक्ष्ण चोचीच्या गिधाडांच्या पंखांच्या योगाने तिच्यावरील वाटावर कोठे सावली पडली होती. धावून येणाऱ्या आपल्या मोहरक्यामुळे अतिशय भिणाऱ्या कोल्ह्यांच्या झुंडीनी कोठे व्याप्त होती आणि कोठे रक्त उडवून खेळणाऱ्या डाकिनीचे घोडके होते. ज्यांनी भयंकर दंताग्राणी आतडी, मेंदू व मांस तोडून बाहेर काढले आहेत व ज्याचे अंग वाहणाऱ्या रक्ताने माखलेले आहे अशा पिशाचांच्या योगे कोठे नटलेली होती. कोठे शंकराला हार घातल्याने आनंदित झालेल्या योगिनींनी युक्त होती. अशी ती जावळीची अरण्यभूमी त्या समयी जयवल्ली या नावास पात्र झाली. याप्रमाणे शत्रूचे सैन्य जिंकून ते पायदळाचे सर्व नायक हर्षभरित व अतिशय गर्वयुक्त झाले. मग वेगाने पक्के बद्ध केलेल्या त्या शत्रू सेनापतींना पदोपदी पुढे ढकलीत त्यांनी शिवाजीचे दर्शन घेतले. काही युद्धामध्ये लोळविण्यात आले तर काही कौतुकाने पिटाळण्यात आले आणि काही शत्रुयोद्धे रागावलेल्या शिवाजीने बंदीत टाकले. तीनही लोकांचे रक्षण करणाऱ्या, दुष्टांचा नाश करणाऱ्या, पृथ्वीचे भय नाहीसे करणाऱ्या व क्षात्र लीला करणाऱ्या विश्वंभराला हे आश्चर्यकारक नाही. या ठिकाणी 22वा अध्याय समाप्त झाला.